नमस्कार सर्वांना, कुकिंग विथ अन्नपूर्णामध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत. हिवाळा आहे, काहींचे हिवाळ्यामध्ये ना इडलीचं पीठ आहे ते अगदी व्यवस्थित फुलत नाही. त्यासाठी ते एकतर तांदूळ एकदम चिकट वापरत असतील, ते एक कारण असेल त्यासाठी. आणि आपल्याला जे प्रमाण आहे ते पण योग्य असलं पाहिजे. अगदी मऊसूद इडली होण्यासाठी आज व्हिडिओ पूर्ण पहा. तर इडलीसाठी तांदूळ कोणता वापरायचा? शक्यतो जुना तांदूळ, रेशनचा असेल तरी पण चालेल, किंवा आपल्याला कोलम तांदूळ जो आपल्या घरात रोज आपण वापरतो, इंद्रायणी सोडून बाकी सर्व तांदूळ चालतात. त्यासाठी ह्याचं प्रमाण आहे 3 वाटी तांदूळ घ्यायचे आहेत आणि हे चांगले 5 तास भिजत ठेवायचे. मी इथे आधीच भिजत ठेवलेले आहेत. त्यासोबत मी इथे मेथी दाणे पण 25 ते 30 असे भिजत घालून ठेवलेले आहेत. हे बाजूला ठेवूयात. आणि जी आपल्याला उडदाची डाळ घ्यायची आहे त्याचं प्रमाण आहे 1 वाटी. 3 वाटी तांदूळ, 1 वाटी उडदाची डाळ. वाटी तुमच्याकडे जर घरात कोणते कप असेल किंवा पेलाचं जरी आपल्याला माप घ्यायचं असेल तरी पण चालेल. आता उडदाची डाळ पण 4 ते 5 वेळा धुवून घ्यायची. पण आता मात्र ज्यावेळेस डाळ भिजते त्याच्यानंतर मात्र धुवायची नाही. आता मी असंच हे सर्व वाटायला घेणार आहे. आणि त्यामध्ये अजून आपल्याला इथे घ्यायचे आहेत 1 वाटी पोहे. आता पोहे आहेत ते आपण ना एक अर्धा तास तरी भिजत ठेवूयात. तोपर्यंत आपलं बाकीचं जे वाटायचं आहे ते वाटून घेऊयात. मिक्सरच्या भांड्यामध्ये जी उडदाची डाळ आहे आपली भिजलेली ती घालून घेऊयात संपूर्ण. आणि हे पाणी जरी वापरलं ना आपण ज्यावेळेस आपण डाळ वाटणार तरी पण चालेल. तेवढीच इडली छान होते. आणि आपण आधी डाळ चांगली धुवून घेतलेली असते, त्यामुळे पुन्हा आपल्याला धुवायची गरज भासत नाही. इथे आपली उडदाची डाळ आहे ती वाटून झाली आहे. आणि उडदाची डाळ आहे ती एकदम अशी जाडसर नाही ठेवायची, एकदम अशी पिठासारखी एकदम मऊसूत झाली पाहिजे. पाहू शकते, तरच आपली इडली आहे ती एकदम सॉफ्ट होते. आता हे काढून घेऊयात आपण. आणि पाणीही जास्त घालायचं नाही, जे बॅटर आहे ते थोडं दाटसर असं ठेवायचं आहे. काढून घेऊयात. वाटून झालेली आहे. आता त्यामध्ये आपल्याला ना तांदूळ वाटून घ्यायचे आहेत. आता तांदळाचं पाणी पण मी बदललेलं नाही आहे, तेच आहे. तर आता संपूर्ण तांदूळ ह्यामध्ये राहतात ह्या मिक्सरमध्ये, तेवढे मी घालून घेणार. आणि त्याचसोबत ना आपण पोहे पण जे आपले आहेत ते भिजलेले आहेत छान, त्यामुळे पोहे पण मी ह्यामध्येच वाटून घेणार. तर इथले आपले डाळ आणि तांदूळ आहे ते छान वाटून झालेलं आहे, बॅटर तयार आहे. ते ह्यावेळेस मी इथे साधेच पाण्याचा वापर केलेला आहे, कारण त्या मिक्सरमध्ये ना जसं वाटायला घेते ना ते आपोआपच बॅटर आहे ते असं गरम होत जाते. जर तुमच्याकडे तसं काही होत नसेल, जर हिवाळ्यात आणि आपल्याला पावसाळ्यामध्ये जर पीठ येत नसेल, एकतर कोमट पाण्याचा वापर करायचा. आणि त्यानंतर चांगलं जिथे आपली ट्रॉली असते त्या ठिकाणी ठेवून द्यायचं हे बॅटर, म्हणजे चांगलं अगदी फर्मेंट होतं पीठ. तर हे मिक्स करून घेऊयात आपण. ते आपलं बॅटर आहे ते मस्त मिक्स करून झालेलं आहे, कारण उडदाची डाळ ही चिकट असते, त्यामुळे जरा थोडं 5-10 मिनटं मिक्स करून घ्यायचं. आता ह्याला 8 तासानंतर आपण पाहूयात. इथे आपण आता पाहूयात, पीठ आपलं छान अगदी मस्त वरती फुलून आलेलं आहे, पाहू शकताय तुम्ही. हे बघा अगदी मऊसूद. आता आधी चमचडी त्याला मिक्स करून घ्यायचं. आणि आता त्यावरती मीठ घालून घेऊयात आपण चवीनुसार. आणि मीठ घातल्यानंतर मिक्स करूया पुन्हा एकदा. मीठ घालून मिक्स झाल्यानंतर इथे इडलीच्या प्लेटला तेल लावून घ्यायचं आहे. इथे तेल लावून मी आधीच घेतलेलं आहे. आणि आता थोडं थोडं बॅटर घालून घ्यायचं. ते एकदम फुल भरायचं नाही, फुलण्यासाठी जागा ठेवायची. जर जास्त भरलं ते एकदम ती अशी एकमेकांना चिटकून जातात इडली आहे ती. त्यासाठी अगदी अर्धी पळी जरी घातलं तरी पण चालेल. इडली स्टीम करायच्या आधीच ना आपण पाणी आहे ते स्टीम करायला ठेवून द्यायचं, म्हणजे इडली फटाफट फुलत जाते. नाहीतर नंतर ठेवलं तर तेवढाच वेळ इडलीला आणि इडली आहे ती अशी चिवट होते. ठेवताना सावकाश ठेवायचं. आता एक 10 मिनटानंतर आपण पाहूयात. तर इथे एक इडलीची प्लेट आहे ती बाहेर मी काढून ठेवली. 10 मिनटं झाली, गार झालेली आहे. आता इडली काढताना काही वेळा आपण गरम असताना काढतो आणि ती तुटली जाते. तर थोडं 10 मिनटं थांबायचं. आणि चमच्याची जी पाठची बाजू आहे किंवा सुई जरी घेतली तरी पण चालेल, थोडी पाण्यात बुडवायची गार पाण्यामध्ये. आणि अशी कडा थोडी आहे ती लूज करून घ्यायची, म्हणजे इडली जी आहे ती लगेचच निघून येते आणि ती तुटतसुद्धा नाही. इथे तुम्ही पाहू शकता, अशा पद्धतीने करायचं. आणि हळूहळू चमचा असा गोल गोल फिरवून काढून घ्यायची, म्हणजे इडली पूर्णपणे. तर तुम्ही पाहू शकता अगदी हलकी मस्त इडली झालेली आहे, कापसासारखी अगदी आहे छान. तर ह्या सर्व इडल्या मी काढून घेते. इथे आपल्या सर्व इडल्या आहेत त्या काढून झालेल्या आहेत, अगदी मस्त मऊसूद. आणि ज्यावेळेस आपण खातो त्यावेळेस घशालाही लागत नाही. काही वेळा जेव्हा इडली आपण गिळत असतो तेव्हा त्रास होतो. हे बघा अगदी मस्त. आणि जाळी छान धरलेली आहे त्यामध्ये, खूपच छान.
आणि जर प्रमाण अगदी योग्य असेल तर इडली कधीच चुकत नाही, चिवटही होत नाही आणि ती अगदी हिवाळा असू दे किंवा पावसाळा, इडलीचं पीठ फर्मेंटेशन अगदी छानच होणार. ती इडली आहे ती मस्त सांबार आणि चटणीसोबत सर्व करून घ्यायची. आजची रेसिपी कशी वाटली सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.